माहिती नाहीये वगैरे काय, आता या एकंदरीत पुढे मालिकेमध्ये काय होणार आहे, काय सांगशील शिवा आम्हाला तू? शिवा पहिल्यांदा कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे, मनापासून प्रेम करते त्याच्यावर, आणि तिला हे सगळं दिसतं की तिची बहीण आणि जो छकुला आहे तिचा, त्यांचं लग्न होणार आहे. त्यामुळे सध्या तिचा प्रेमभंग झाला एवढं तर खरं, पण ती प्रेमभंगाला कसं पुढे जाऊन काय काय करेल, किंवा किती शांत राहील, किंवा किती त्याच्याशी मैत्री ठेवेल किंवा नाही ठेवणार, किंवा काय कसं होईल ते पुढे बघत राहिलं पाहिजे, किंवा शिवा म्हणून ती काय करेल ते ऑफकोर्स सिरियलमधनं बघून कळेल तुम्हाला. आता येत्या 27 तारखेपासून लग्न सप्ताह होणार आहे, बरोबर आहे की नाही? या तीनही मालिकांमध्ये आपल्याला लग्नाचे काही वेगळे वेगळे क्षण आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. लग्न होणार आहे नाही होणार आहे हे सगळं हेच सांगतील बरं का, आम्ही काही त्याच्यामध्ये पडणार नाही आहोत, कारण यांनाच ते उत्तम पद्धतीनं माहिती आहे हे खरंच करणार आहेत की नाही, बरोबर आहे की? हो, आमचं लग्न होणार आहे की नाही हाच मुद्दा आहे, पण मी इतक्या गोड पद्धतीने केळवण करताय म्हणून शिवा तिचं मनातल्या मनात केळवण तर करते. पण आमचं लग्न होणार आहे की नाही हे बाबा माहित नाही मला, कारण की किती जणांना वाटतं यांचं लग्न व्हायला पाहिजे? सगळ्यांना वाटतंय? आणि जर यांचं लग्न झालं तर आहेर घेऊन किती जण जाणार आहे? मग ठीक आहे, तिथे काही लोकांनी तरी जाऊ, हे करेक्ट आहे, बोलवायला कशाला हवं? पण शिवा तुम्हाला बोलवायची गरज नाही, तुम्ही सगळे येऊच शकता. या तुम्ही शिवाला शिकवणार ना, यांचं बरं आहे आपलं कोणी आपण काका बघत आहात का? बरं तुम्हाला आवडेल त्याला करा. बरं कसं करायचं जरा दाखवा बरं. आशू, हा खरंच तुम्हाला खूप आवडतोस, रडू नका, रडू नका. प्लीज आय लव्ह यू. शिवाला अजून ते उमगलंच नाही कसं बोलावं त्याच्याशी, पण आज तुम्ही सगळे एवढे माझ्या सपोर्टला तर मी काहीतरी तर करते. हा प्रयत्न कर प्रयत्न कर. फक्त आला आणि जेवून गेलं असं कसं वाटतं ते? हा चल भाई छकुल्या, हा काय बोलली? भाई छकुल्या, भाई याचं एक्सप्लेनेशन आहे, हा. पण बऱ्याच गोष्टी करतो, पण बाई हे माझं पेटंट आहे, त्याच्यामुळे बाई छकुल्या. आई कसं बोलली? अरे बाई तो वेगळा आहे, बाई आहे असं. ठीक आहे बाई, नाही कळणार. हा बर कंटिन्यू. पुढे जे बोलीन ते कदाचित कळेल ना. हा तर भाई छकुल्या, मला तो खूप आवडतो, मनापासून आवडतो. तू आपल्या गाडीत बस, आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ. बाई तू माझ्या RX-100 वर बस, मी घेऊन जाईन तुला. वा, मग आता छकुल्याचं उत्तर काय? त्याने दिलंच नाही. काय सांगतेस? एवढं सरप्राईज? एवढं नाही, खूप मोठं सरप्राईज आहे. मग याचं उत्तर मला वाटलं होतं आपल्यात मैत्री आहे. उत्तर मागणंच येत नाही. हा बर, मग काय उत्तर फायनली? ओके, पण खरं तर गंमत काय, छकुल्याचं उत्तर नक्की काय आहे हे आपल्याला लवकरच कळणार आहे. 27 तारखेपासून पुढे झी मराठीवर धूम धडाका होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बघायला गंमत येणार आहे. मला खरं तर गंमत आहे, माझं आणि दिव्याचं लग्न ठरलंय. अरे नको बोलूया तू, नको म्हणतोय, नको बोलूया. आणि असं म्हणाले हे नको. राव, इथे दिव्याच्या ऐवजी शिवा चालली माझ्या बरोबर. आता इथल्या इथे प्रपोज करून टाकतो काय? घाबरला म्हणताय? नाही हो, नाही घाबरत. थांब. किंवा तुला येता येता कोणी वेगळं आवडले का? तसंही सांग. आपली शिवाच आवडली. तर शिवा, मला असं वाटत होतं की आपल्यात फक्त मैत्री आहे, पण ह्या मैत्रीचं रूपांतर आता आय थिंक प्रेमात होतंय. मला तू खूप खूप आवडतेस.
तुझी दर्शनगिरी, तुझी दादागिरी, तुझी भाईगिरी, तुझा मनमोकळेपणा, तुझं वागणं बोलणं हे जगा वेगळं आहे आणि ते जगा वेगळं वागणं बोलणं मला खूप आवडतं. शिवा, मी तुझ्यावर प्रेम करतो. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.